लोहगड किल्ल्यावर सिया गोयल या मुलीने, एक अवघ्या 20 वर्षाच्या मुलीने केलेल्या एक प्लॅन मर्डर केसची आज या विषयाच्या चर्चेच्या अनुषंगाने आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण पुण्यातील प्रसिद्ध क्रिमिनल वकील ॲडव्होकेट लक्ष्मण रानवडे यांना आज आपण बोलवलेलं आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधून ही जी सर्वाधिक जी गाजत असलेली मर्डर मिस्ट्री केस आहे त्या संदर्भातली जी काही सर्वसामान्यांना आकलन आणि त्यांना भेडसावणारे जे काही प्रश्न आहेत, मुद्दे आहेत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार रानवडे साहेब. नमस्कार. वकील साहेब, नेमकी ही जी सध्या हाय प्रोफाईल ही जी घटना आहे, गोयल आणि अग्रवाल ह्या फॅमिलीमधली ही जी ह्या मर्डरने संपूर्ण गेले 4 दिवस सोशल मीडिया असेल, वृत्तपत्र असेल किंवा टी व्हीमध्ये ह्या घटनेचे प्रचंड पडसाद उमटत आहेत. अशा प्रकारचा मर्डर हा एका वेगळ्या पद्धतीचा मर्डर एखाद्या मुलीने केलेला, तर या घटनेकडं आपण नेमकं कशा अर्थाने बघता? हा जो मर्डर झालेला आहे ह्याची पार्श्वभूमी पाहिली असता 26 वर्षाचा US मध्ये मास्टर डिग्री घेऊन आलेला मुलगा आणि 20 वर्षाची उच्चभ्रू समाजातील फॅमिलीतील ही मुलगी यांचा विवाह झाला. विवाह ठरला, साखरपुडा वगैरे झाला, प्रचंड खर्च करण्यात आला, प्रतिष्ठित मंडळी आली आणि दोघंही मुलं त्यांचे फेसबुकवरती, त्यांच्या ह्याच्यावरती जे त्यांचे फोटो आहेत, त्यांचे केमिस्ट्री आहे बोलण्याची, वागण्याची, ती अतिशय खेळीमेळीची आणि अतिशय एकमेकावरती प्रेम दर्शवणारी होती. हा मर्डर झाल्यानंतर मर्डर झाला म्हणण्यापेक्षा ही घटना घडली त्यावेळेस घटनेचं स्वरूप असं लोकांच्या समोर आलं की हे दोघं फिरायला तिथे गेले आणि फोटो काढण्याच्या निमित्ताने म्हणा किंवा कशाच्या निमित्ताने म्हणा, सेल्फी काढण्याच्या बहाण्याने गेले आणि तो पाय घसरून मुलगा पडला. हे झालं आणि हे झाल्यानंतर त्या मुलाचा देहवरती आणला वगैरे, त्याचं पोस्टमार्टम वगैरे केलं. त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर ह्या 20 वर्षाच्या मुलीने, इनोसंट मुलगी वाटत होती, ह्या 20 वर्षाच्या मुलीने काय केलं तर इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती दोघांचे फोटो, दोघांचे डान्स करतानाचे फोटो व इतर फोटो आणि अतिशय खेळीमेळीचं वातावरण, अतिशय प्रेम असलेलं एकमेकावरती असलेल्या फोटो त्यांनी त्या इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती टाकल्यानंतर लोकांची सहानुभूती निश्चितपणे त्या मुलीच्या लागली किंवा ही नुकतं साखरपुडा झाला आहे, एवढा आनंदाने अतिशय चांगलं कपल आहे हे, आणि अशी दुर्दैवी घटना ह्या 20 वर्षाच्या मुलीच्या जीवनामध्ये घडली. त्याच्यामुळं लोकांना फार शॉकिंग वाटलं आणि तिच्याबद्दल फार प्रचंड सहानुभूती या शहरामध्ये निर्माण झाली आणि लोकांची उत्सुकता, लोकांची चर्चा आणि लोकांची सहानुभूती प्रचंडरित्या तिच्या मागं उभी राहिली. आणि ती उभी राहिल्यानंतर मुलाचं जे हे झालं, पोस्टमार्टम झाल्यानंतर त्या मुलाचा जो शेवटचा विधी होता त्या काळात ती मुलगी आली, तिचे आईवडील एकदा आले, त्यानंतर गेले. परंतु ती बॉडी आणल्यानंतर किंवा ती बॉडी जी हे घेतली कवर करताना, ती मुलगी जी होती तिची जी बॉडी लँग्वेज होती, ती बॉडी लँग्वेज मुलाच्या घरच्या लोकांना खटकत होती. तिला कुठेही दुःख झाल्याचं जाणवत नव्हतं किंवा पश्चाताप झालेलं जाणवत नव्हतं किंवा तिचं अतीव प्रेम आहे असं कुठेही त्या घरच्या लोकांना दिसत नव्हतं. जरी इंस्टाग्रामवरती तिने ते दाखवत असली की अतिशय प्रेम आहे, अमकं आहे तमकं वगैरे, तसं ते तिच्या बॉडी लँग्वेजमधनं पण दिसायला पाहिजे नव्हतं. ते दिसत नसल्यामुळं आईवडिलांना आणि विशेषतः मुलाच्या बहिणीला त्याचा संशय आला आणि मग तिने वडिलांकडे ते बोलून दाखवलं आणि वडिलांनी ते पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते सांगितलं की बाबा आम्हाला याच्यात काहीतरी काळंबोरं वाटतं आहे, म्हणून तुम्ही याचा सखोलपणाने तपास करावा असं वाटलं. आणि मग पोलिसांनी आपली चक्र फिरवायला सुरुवात केली आणि मग तिथले CCTV पाहणं सुरू केलं. नाही, हा झाला प्रसंग झाला, ही घटना झाली. परंतु आता गेली अनेक वर्षे, 40 वर्षे तुम्ही क्रिमिनल लॉयर म्हणून काम पाहताय, तर मग अशा प्रकारचा मर्डर
हा एक वेगळ्या प्रकारचा मर्डर. तर ह्या घटनेकडे, ह्या प्रसंगाकडे, अशा प्रकारच्या मर्डरकडे तुम्ही नेमकं वकील म्हणून कसे पाहता? आता ह्या मुलीचं वय पाहता, मुलाचं वय पाहता, मुलगा ह्याच्यात थोडासा मॅच्युअर वाटतो. मुलगी अतिशय लहान आहे. परंतु हिंदुस्थान म्हणा किंवा जगाचा इतिहास म्हणा, याच्यामध्ये आता अलीकडच्या 31-35 वर्षामध्ये मीडिया असेल किंवा निरनिराळ्या माहिती उपलब्ध होतात, मर्डर कसे होतात, क्रिमिनल पिक्चर सिनेमा येतात, स्टोरीज येतात, ते ही मुलं वाचत असतात. आणि ह्या मुलीला तो मुलगा पसंत होता का? तर नव्हता. परंतु घरचा प्रचंड दबाव, अतिशय उच्चभ्रू समाजातली ही मुलगी आहे. आणि दबाव तर होताच की आम्ही सांगितलेल्या ठिकाणी लग्न कर म्हणून. तिने कुठेही त्यांना वडिलांनाही लाडात तिला उभं केलं. तिच्या प्रत्येक गोष्ट तिने पुरवलेली आहे. आणि त्यांना आईवडिलांना सांगण्याचं डेअरिंग तिच्यात नाही आलं की मला हा मुलगा पसंत नाही किंवा मला माझं अमक्या तमक्याकडं प्रेम आहे आणि मला तिथं करायचं आहे, हे सांगण्याचं तिला डेअरिंग आलेलं नाही. आणि त्यामुळे तिने समोर आलेलं सहन केलं आणि त्याच्याशी त्या मुलाशी हे केलं. परंतु तिला हा मुलगा पसंत नव्हता, कारण का तिचं मन दुसरीकडे होतं. मुलगा चांगलाच होता, परंतु एखाद्याचं एक म्हणतात की दिल बैठा गदी पे तो परी क्या चीज आहे, असं जे एक म्हण आहे, तसं मुलगा कितीही चांगला असला तरी मन मात्र दुसरीकडे होतं. त्याच्यामुळे ती त्याच्याशी जुळवून घ्यायला काय तयार नव्हती. आणि आजकालची मुलं पाहतो तर त्यांच्यावर संस्कार आईवडिलांचे जे व्हायला पाहिजे ते संस्कार कमी दिसतात. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी मुलं आईवडिलांच्या ताब्यात असायची, मुलांचे संस्कार असायचे, धार्मिक संस्कार असायचे, नातेवाईकांचा दबाव असायचा आणि त्या पद्धतीने ती मुलं पण रिस्पॉन्ड करायची. आता मुलांकडं आईवडिलांचं लक्ष कमी झालेलं आहे. इतकं फास्ट जीवन झालेलं आहे लोकांचं. लोक आपापल्या व्यवसायात इतके अडकलेले असतात की मुलांच्या मानसिकतेकडं किंवा त्यांच्या मानसिक हेल्दीकडं किंवा त्यांचे संस्कार नीट कसे घडतील याच्याकडं पाहायला त्यांना वेळच मिळत नाही आहे. बरं, वकील साहेब, जर ही घटना एखाद्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये, मध्यमवर्गीय असो किंवा गरीब कुटुंबामध्ये सेम हा प्रकार घडला असता, तर याला आज जे काही प्रसिद्धी म्हणा किंवा ह्याची जी काही चर्चा आहे आज घरोघरी, ती तेवढी झाली असती का? तुमच्या मते काय वाटतं? तसं वाटत नाही की एखाद्या गरिबा घरातलं जर हे एखादं प्रकरण असतं, स्लममधलं असतं किंवा एखाद्या चाळीतलं प्रकरण असतं, तर प्रथमदर्शनी पोलिसांनी किंवा इतर लोकांनी पाहिलं असतं की हा प्रेम प्रकरणातनं झालेला मर्डर आहे, की मुलीला मुलगा पसंत नव्हता म्हणून तिने प्लॅनिंग करून त्याचं मर्डर केला, हे इथपर्यंतच थांबलं असतं. म्हणजे माध्यमांनी हा विषयसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात उचलून धरलेला नसता. किंवा त्या मुलीने इंस्टाग्रामवरती जे टाकलेलं होतं सहानुभूती मिळवण्यासाठी, त्याच्याकडेही तेवढं लक्ष दिलं नसतं लोकांनी. परंतु ही उच्चभ्रू कुटुंबातील फॅमिलीतली ही दोन मुलं मुली आहेत आणि साहजिकच मध्यमवर्गीय म्हणा किंवा खालचा वर्ग म्हणा, त्याला ह्याच्याकडे उत्सुकतेने पाहण्याची एक उत्सुकता असते की हे काय घडतं यांच्यामध्ये. आणि मीडियानी किंवा इतर माध्यमांनी ह्या गोष्टीला तेवढं उचलून धरलं नसतं. परंतु हे उच्च कुटीतले, उच्चभ्रू समाजातली लोक आहेत आणि म्हणून मीडियाने ते उचलून धरलं. आणि मग तो उचलून धरल्यानंतर वाचल्यानंतर हा त्याला सांगतो, ते त्याला सांगतो, ते त्याला सांगतो आणि मग हे समाजात असं एखाद्या वाऱ्यासारखं ते पसरलं आणि लोकांची उत्सुकता वाढत गेली आणि दररोज काही ना काहीतरी नवीन नवीन घटना याच्यामध्ये घडत गेल्या आणि मीडिया छोट्या छोट्या गोष्टींना प्रसिद्धी देत गेलं. त्याच्यामुळं गरिबाच्या बाबतीत हे घडलं असतं का? तर नसतं घडलं. श्रीमंत जी घरातली आहेत, चांगल्या घरातली आहेत, मोठ्या घरातली आहेत, शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत आणि मग लोकांची उत्सुकता आहे तिकडं, मीडियानी पण ते उचलून धरलं आहे म्हणून ह्याला एवढी प्रसिद्धी मिळाली. म्हणजे थोडक्यात हे दोन्ही कुटुंब, गोयल आणि अग्रवाल, गर्भश्रीमंत असणं, त्यांनी 2 विमानांचं बुकिंग करणं विवाह सोहळ्यासाठी, परत राजस्थानमध्ये जयपूर पॅलेसचा तो काही राजवाडा आहे त्याचं बुकिंग करणं, म्हणजे हे जे काही श्रीमंतीचे पदर आहेत जे काही माध्यमातून प्रसिद्ध झाले, त्याच्यामुळे एक सामान्य नागरिकाची एक अपेक्षा उंचावते का किंवा एक वेगळ्या अपेक्षेने तो बघतो का ह्या घटनेकडे? निश्चित. कारण का जो उदयपूरमधला जो पॅलेस आहे त्या पॅलेसमध्ये दिवसाचं भाडं 11 लाख रुपये आहे, एका दिवसाचं भाडं. आणि ही सामान्य लोकांना घटना माहिती नसते की एखाद्या हॉटेलच्या रूमचं भाडं 11 लाख रुपये दिवसाला आहे.
ज्यावेळेस हीच बातमी बाहेर येते तेव्हा साहजिकच सगळ्यांच्या नजरा मध्यमवर्गीयांच्या असतील, गरिबांच्या असतील, तर त्या तिकडं आपोआपणे खेचले जातात. हे एवढे जर श्रीमंत होते तर हे मर्डरपर्यंत कसे पोहोचले? मग हे काय घडलं याच्यामध्ये? मग ही उत्सुकता समाजामध्ये फार वाढती, तशी माध्यमांमध्ये पण वाढते. माध्यमांना पण मग TRP मिळतो. लोक त्या घटनेकडं ती जर न्यूज लागली तर मोठ्या प्रमाणात सगळे कुटुंबाच्या कुटुंब, घरातली लहान मुलं, मोठी माणसंसुद्धा त्या बातमीकडे चवीने पाहतात. मीडियाला त्या TRP मिळतो आणि मग जिथं TRP मिळतो तिथं मीडिया तुटून पडतं. तसंच ह्या प्रकरणात घडलं की ही एवढी श्रीमंत मंडळी आणि त्यांच्या बाबतीत हे असं घडलं आहे म्हणून मीडियाने हे उचलून धरलं. गरिबाच्या बाबतीत ह्या अशा घटना घडतच नाहीत की ज्या त्यांच्या जीवनात नाहीत, त्यांना माहिती नाही, किंवा त्यांच्या जीवनात 11 लाख रुपये एका दिवसाचं भाडं भरण्याची कल्पनासुद्धा त्यांना पटत नाही आणि ते त्यांना समोर दिसतं आहे. मग त्याच्याकडे उत्सुकतेपणे समाजातले सर्व लोक. म्हणजे थोडक्यात हे सामान्य माणसाच्या दृष्टीने ह्या आभासी दुनियेतलं ह्यांचं जे काही जग होतं अग्रवाल आणि गोयल फॅमिलीतलं, एक मला मुद्दा असा विचारायचा आहे, ही जी ह्या मुलीने ह्या मर्डरपर्यंत जी ती काही गेली, ही तिच्या घरच्यांना सांगू शकली असती किंवा माध्यमांमध्ये ते पण बातम्या आल्यात की तिने सांगितलं, परंतु तो जो चेतन चौधरी आहे तो तेवढा तोलामोलाचा गोयल फॅमिलीला वाटला नाही आणि म्हणून त्यांनी नकार दिला. आणि मग तिने आता नकार दिला, कुटुंबाने लग्नच ठरवलं आहे, तर मग आता आपल्याला कुठल्या परिस्थितीत त्याला ते टाळायचं आहे ह्या दृष्टीने तिने जे काही प्लॅन केला आहे. म्हणजे एखाद्या 20 वर्षाच्या मुलीमध्ये अशा प्रकारचं डोक्यात मर्डरची कल्पना येणं, ह्याला तुमच्या क्राईमच्या अँगलनी कसं बघता एखाद्या 20 वर्षाच्या मुलीकडे? आता तसं पाहिलं तर हे कोल्ड ब्लडेड मर्डर आहे. अतिशय प्लॅनिंगनी करून झालेला हा मर्डर आहे. याच्यामध्ये ज्या बातम्या आल्यात त्या बातम्यातनं ती मुलगी पूर्वी ज्या घटना जे माहिती मिळायची नाही, क्राईमबद्दल मिळायची नाही, त्या गुगलवरती किंवा इतर माध्यमांमधनं मर्डर कसा करावा आणि त्यातनं सुटावं कसं किंवा तो कसा दाबला जावा, याच्या अनेक घटना, अनेक पुरावे तुम्हाला TV मधनं, गुगलच्या माध्यमातनं ह्या तुम्हाला मिळत असतात. आणि ही मुलं आजकाल एक्सपर्ट झालेली असतात कॉम्प्युटरमध्ये किंवा ह्या अशा माहिती मिळवण्यामध्ये. मग ती मुलगी तेवढी काही मॅच्युअर्ड नाही आहे आणि त्या मुलीला वाटलं की एखादा मर्डर करून आपण सहज निघून जाऊ शकतो याच्यातनं. आणि मग ती वेगवेगळे मार्ग शोधत होती. त्यातला तिला हा मार्ग जरा बऱ्यापैकी वाटला की बाबा आपण गेलो आहे तिथं आणि पाय घसरून पडला आहे काय, आणि याच्यामध्ये आय विटनेस कोणच नाही. ह्या संपूर्ण मर्डरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर हा सर्कमस्टन्सेस एव्हिडन्सवरती असलेला मर्डर आहे हा पूर्णपणे. हा कुठेही याला आय विटनेस नाही. तर तो मुलगा निघून गेल्यानंतर त्या रानावनात कोण नाही, सकाळची लवकरची वेळ निवडलेली होती, प्लॅनिंग नाही, त्यामुळे जास्त गर्दी नाही तिथं. पडला तो मुलगा, गेला असेल 5-7 मिनिटांनी. निघून गेल्यानंतर हिने वारडाओरडा करून बोलवलं आणि सहजपणे आपण ह्यातनं सुटू अशी तिची पूर्णपणे खात्री झालेली असेल. तिने अनेक असे केसेस पण पाहिले असतील आणि त्यातनं तिचा आत्मविश्वास वाढला असेल की आईवडिलांना सांगून त्यांचा वाईटपणा घेण्यापेक्षा हा मर्डर करून आपण सहज निघून जाऊ शकतो आहे, तर कशाला सांगून परत बकेडा वाढवत बसायचं. आणि मग जर माझ्या जीवनात अशी घटना घडली, मी ठरवलेला मुलगा आणि तो जर अशा घटनेतनं गेला तर यदा कदाचित परत मला जो आवडतो मुलगा त्याशी ते करून पण देतील. तो मुलगा तयारच होता. तर ह्या असा विचार करून यदा कदाचित तिने पाऊल उचललं असेल. वकील साहेब, मला असं म्हणायचं आहे की तिने म्हणजे आता ज्या प्रकारे ह्या तिच्या प्रेम प्रकरणाला विरोध होता घरच्यांचा आणि तिने ते सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु घरच्यांनी त्याला संमती दिली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये अशा अनेक घटना घडतात की मुलीचं प्रेम प्रकरण असेल किंवा मुलाचं प्रेम प्रकरण असेल, परंतु घरच्यांची त्याला संमती नसते काय. मग अशा पद्धतीने मग ही मर्डरची यंत्रणाची ही साखळी सुरू होईल की काय, असा एक समाजामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. तर अशा परिस्थितीत नेमकं काय सावध भूमिका घेतली पाहिजे पालकांनी पण आणि विवाह करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलामुलींनी? आता याच्यामध्ये मुलींशी आईवडिलांनी लग्न ठरवताना नीट विचार केला पाहिजे, तिच्याशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, तिच्या आवडीनिवडी नीट लक्षात घेतल्या पाहिजे. हा एक भाग. दुसरा भाग, आईवडिलांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावू नये मुलांच्या लग्नामध्ये.
आणि नेमकं काय होतं की ज्याच्या घरी प्रचंड पैसा आहे, मान सन्मान आहे, समाजामध्ये त्यांना एक प्रतिष्ठा आहे, मग ते त्या प्रतिष्ठेसाठी वाटेल ते करायला तयार होतात. मग ते मुलांच्या भावना दडपण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातनं मग अशा घटना उद्भवतात. म्हणून पालकांनी मुलांच्या नीट आवडीनिवडी समजून घेणं लय गरजेचं आहे आणि आपला अट्टाहास सोडणं लय गरजेचं आहे. नाही तर मग आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण कुठंतरी आपल्या तोलामोलाचा माणूस शोधण्याच्या नादामध्ये त्या मुलीच्या भावना मारतो, मग एखादा असा उद्रेक होतो. हे जे तुम्ही आत्ता मगाशी जो एक मुद्दा वापरला की सामान्यांच्या दृष्टीने हे एक फार वेगळ्या जगाची, वेगळ्या श्रीमंतांचं हे जे काही प्रकरण होतं विवाह सोहळ्याचं, हे जे पेज 3 कल्चरचे जे काही फॅमिलीज आहेत समाजामध्ये, मग ह्यांच्याकडे पाहताना सामान्य नागरिकांनी नेमका आता काय बोध घ्यायचा, किंवा त्यांनी आता ह्यांच्या विश्वात डोकवायचंच नाही का? काय वाटतं तुम्हाला? सामान्य माणसाच्या हातात तसं काहीच नसतं. तुम्ही डोकावणार म्हणजे काय करणार? एखादी घटना घडली तर तुम्ही त्याचं निरीक्षण करणार, पाहणार. ह्याच्या पलीकडे सामान्य माणसाचं हातात काहीच नसतं. परंतु जसजसं आपण शहरामध्ये आलेलो आहे आणि जातीभेद संपत चाललेला आहे, ह्या मुद्द्याकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि आत्ताच मी नुकताच ऑस्ट्रेलियामधून आलो. ऑस्ट्रेलियामध्ये मी 2-3 महिने राहिलो. तो ह्या खानदानीतला आहे का, आमच्याशी जुळतो का, आमच्या भागातला आहे का, आमच्या समाजाचा आहे का, अशा अनेक गोष्टी पाहतो आणि आम्ही लग्न करतो. काय त्याच्यामुळं झालं काय की आमच्याकडे हे मर्डर वगैरे जे प्रकार चाललेले असतात, हे फॉरेनच्या मानाने, पाश्चिमात्य संस्कृतीच्या मानाने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होतात. कारण मुलगा आवडला नाही आणि आईवडिलांची इच्छा आहे की जातीचंच लग्न कर, नात्यातच लग्न कर, आमच्या प्रतिष्ठेला शोभल अशाच ठिकाणी लग्न कर. त्याच्यामध्ये होतं काय, मुला आणि मुलींच्या भावना ज्या आहेत ना, त्या दुखावल्या जातात, दडपल्या जातात आणि त्याचा उद्रेक होऊन अशी प्रकरणं बाहेर येतात. बरं, थोडक्यात आपण आज या एकूणच सिया गोयल या मर्डर केस प्रकरणाच्या निमित्ताने एकूणच या चर्चेचं आज ॲडव्होकेट रानवडे साहेबांशी चर्चा करून या प्रकरणाचा ओहापोह जाणून घेतला. आज त्यांनी अतिशय विस्तृतपणे या घटनेचे नेमके पडसाद सामाजिक आणि आर्थिक श्रेणीतले आणि या घटनेमुळं जे काही समाजामध्ये जे काही तरंग उमटलेत त्याची त्यांनी एकूणच माहिती दिली. आता यापुढे अजूनही हा खटला आणि ही केस पुढे चालूच राहील. पुढे या घटनेमध्ये, या खटल्यामध्ये अनेक काही बदलही होऊ शकतील. आपण पाहत राहूया. आज आपल्या चॅनेलला ॲडव्होकेट रानवडे साहेबांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.